नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, आज मी मस्त आपणास आंब्याचा साठा करून दाखवणार आहे। तर चला तर आपण आता ही रेसिपी पाहायला घेऊया। हे बघा, हे नंतर केलेले आहे आणि हे नंतर चांगले सुकले जाणार आहेत आणि हे नंतर सुकल्यावरती असे मस्त असे चपातीसारखे होऊन जातात। तर चला तर मग आपण ही आता रेसिपी पाहायला घेऊया। चला तर मंडळी, आता आपण मस्तपैकी आंब्याचा साठा करायचा आहे। त्यासाठी आंबे आधी आपण स्वच्छ धुवून मग पाण्यात थोडा वेळ घालून ठेवायचे। जवळजवळ 15-20 मिनिटं घालून ठेवलात तरी चालून जातं। आता हे गावचे आंबे नाही आहेत, हे आता इथले आहेत, त्याच्यामुळे एक असे आपल्याला माहिती आहे पावडर वगैरे केमिकलने असे पिकवलेले आंबे असतात। आता हे आपल्याला व्यवस्थित कापून त्याचा आतला गर काढून घ्यायचा। तर आता आपण मस्तपैकी असं कापून घेऊया आणि आतला गर काढून घेऊया आणि मग नंतर आपण साठा घालायला घ्यायचा। साठाच म्हणजे मालवणीमध्ये साठा म्हणतात आणि नॉर्मल असं सगळीजण त्याला आंबा पोळी म्हणतात। ती आपल्याला आंबा पोळी घ्यायची। तुम्ही बाहेर दुकानात घ्यायला जावा, तुम्हाला ती थोडी महाग मिळते। आता आपल्याला असं हे कट करून घ्यायचे। आधी आंबा मस्त आहे, आंबट गोड जरी असलं तरी आपल्याला थोडासा त्यामध्ये साखरेचा वापर करायचा आहे। आता हे जे मी आंबे आहेत ना, हे सर्व अशा प्रकारे कट करून घेणार आहे, त्याचा आतला गर काढून घेणार आहे आणि मग आपल्याला ते मिक्सरमध्ये पण फिरवून घ्यायचं आहे। ते बघा, अशा प्रकारे हे आपल्याला गर काढून घ्यायचं आहे। संपूर्ण सालाचा गर आपण काढून घ्यायचा। साठासाठी तुम्हाला कोणता पण आंबा मिळाला तरी चालेल, का हापूसच आंबा हवा असं नाही, पण आंबा हा ज्याला हे मांस असतं ना तसं मांस हवं आहे। केसाळ आंबा असतो ना तो नको आहे। केसाळ आंब्याचं काय माहिती आहे, मी रायत्याची जी रेसिपी दाखवली आहे ती केसाळ आंबा हा रायत्यासाठी खूप चांगला असतो आणि हा मांसवाला आंबा असतो तो तुम्हाला आंबा पोळी म्हणा किंवा साठा म्हणा घालायला उपयोगी पडतो। आता आम्ही मालवणी लोक हे आंबा पोळीला साठाच म्हणतो, जेणेकरून साठवलेली वस्तू म्हणजे साठा असा अर्थ येतो। आता आपण आंबा पोळी साठवून ठेवतो ना, आपल्याला पाहिजे तेव्हा उपयोगाला त्याचा वापर करता येतो। आता अशा प्रकारे हे मंडळी मी हे बघा, अशा प्रकारे हे बाकीचे आंबे आहे ना त्याचा पण असाच गर काढून घेते आणि मग तुम्हाला भेटते। हे बघा, आता आपला हा आंब्याचा गर सर्व काढून झाला आहे। 9 आंब्यांचा गर आहे हा, 9 आंब्यांचा। आता तुम्हाला मोठे छोटे काय साठा करायचे असेल ना की तुम्ही करून घ्यायचे। आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त असं झालं। हापूस आंबा आहे हा, हापूस मांस असलेला आंबा, केसाळ आंबा नाही घ्यायचा। आता मी मिक्सरमधून ह्याला काढून घेते। हे बघा, आता 2 ह्याच्यामध्ये आपण हे थोडं आणि हे थोडं 2 वेळा असं फिरवून घेऊया। आता हे बघा, आपण छान असं मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे। ह्याच्यामध्ये ते गुटली असतं ते परत घ्यायचे दुसऱ्या वेळेला। आता आपण फिरवून घेणार आहे। आता ते राहिलेलं आहे ते पण मी आता मिक्सरमधून फिरवून घेते अशाच तऱ्हेचं। हे बघा, आता दुसऱ्या वाला पण आपण छान असं फिरवून घेतलेलं आहे। मस्त असा आंबरस सुगंध भारी येतोय। तसं काय आता खाऊन घ्यायचं, पण आपल्याला करायचं आहे साठा। आम्ही ते लहानपणापासून करत आलेलो आहे, तेव्हा आजी मदत करायची आणि मंडळी तेव्हा मिक्सर नव्हते ना, तरी आजी आमची कुरून अशी काढून मस्तपैकी हे करायची, मला करून द्यायची आणि आम्ही आपला साठा घालायचं, मस्त करायचं। आता आपल्याला यामध्ये घालायची साखर आणि तेव्हा मी काय असं ना साखर वगैरे जास्त वापरत नव्हती, म्हणजे नंतर मला जेव्हा कळायला लागलं त्यानंतर मी साखर वापरायला लागली। लहान असताना मी असेच नुसते आंब्याचे साठा करून घ्यायची आणि आता मी साखर घालून गरम करून घेते आणि मग करते। पूर्वी डायरेक्ट आपण हे करतो ना तसंच साठा घालून घ्यायची, थोडा वेळच लागतो सुकवायला आणि गावी कसं कडक ऊन मिळतं आपल्याला। आता इथे आपल्या घरामध्ये एवढं ऊन वगैरे येत नाही आहे, त्याच्यामुळे आता हे गॅसवरती मी गरम करून घेते। आपल्याला काय माहिती, आता ह्यामध्ये जी साखर घातलेली आहे ना ती विरघळेपर्यंतच आपल्याला हे करायचं आहे। आपल्याला जास्त घट्ट नाही करायचं आहे, फक्त साखरेचे जे कण आहेत ना ते विरघळेपर्यंत। मंडळी, तुम्ही गावी आई आणि आजी असायच्या टायमाला खूप साठा बनवायची। कैरीच्या फोडी सुकत घालायची, कोकम सरबत बनवायची, मिरच्या सुकवायची। सगळे ते दिवस जुने गेले
आणि राहिल्या त्या फक्त आठवणी. आणि बाबा गेल्याच्या नंतर मी फक्त आंब्याची साठं 2 वेळा बनवली. त्याच्यानंतर मी आता बनवतच नाही गावी गेली का. आता कधी गावी गेली का सुरुवात करायला पाहिजे. जे मी पदार्थ करायची तसे बाकीचे कोण करत नाही आहेत. मी आपली बनवायची, मिरच्या सुकवायची, कोकम सरबत, कैरीच्या फोडी, साठा, फणसाचे साठा, फणसाचे गरे सुकवणे, ह्या ज्या गोष्टी होत्या त्या माझ्या होत्या. आणि माझा मोठेपणा करत नाही, आवड होती मला असं. आणि आई आणि आजी गेल्यापासून थोडा मूडच गेला आणि बाबा गेल्याच्या नंतर तर अजून मूड गेला. 2014ला माझ्या बाबांनी मला फणसाचे गरे सुकवून दिलेले. ते लास्ट ते शेवटच होतं माझ्या वडिलांचं. आणि मसाला बनवून दिलेला माझ्या बाबांनी मला. कोकम सरबत बनवून दिलेलं बाबांनी मला, ते शेवटचं कोकम सरबत. त्याच्यानंतर मी पण कधी बनवलं नाही. मी आपलं आगूळ असतं त्याच्यामध्ये साखर घालून कोकम सरबत पिते. त्या कोकम सरबत कधी पुढच्या वर्षी गावी गेली तर तुम्हाला बनवून दाखवेल. आता आपल्याला ही साखर थोडी विरघळून घ्यायची आहे. आणि बघा आपण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे वापरायचं नाही मंडळी, मग काय तुमच्या साठ्याला उपयोग नाही आहे. नुसतं आंब्याचा गर तुम्हाला मिक्सरमधून करून घ्यायचं आहे. हे बघा आता मी साखर विरघळून थोडा वेळ ठेवेला. त्या मिनटाला जवळजवळ 10 मिनटं मी असं करून घेतलं. मग बारीक गॅसवर 5 गॅस कसं टप 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 उडतं मग असं. त्याच्यामुळे मग बारीक गॅस करून आपल्याला 10 मिनटं ठेवून घ्यायचं. मग आता हे आपलं झालेलं आहे. मी गॅस बंद करून घेते. आता हे साठा घालायला हा आमरस तयार झालेला आहे. चला आता आपण साठा घालून घेऊया. आता हे बघा आपण एक ताट घेतलं आहे. ताटावरती तूप घालून घ्यायचं. आणि मंडळी तेल नाही लावायचा. तेल लावलं तर काय माहिती आहे खवट होणार तुमचे हे जे साठा घालतात ते. किंवा वनस्पती असेल ना ते वापरलं तरी चालेल. आता गावी आमची आजी काकी वगैरे तूप बनवायची, आम्ही तूप वापरायचो. नंतर आम्ही वनस्पती वापरायला लागलो. आणि आता मी इथे मुंबईला जेव्हा करते तेव्हा मी तूप वापरते. आणि जवळजवळ फ्रीजमध्ये पण मी ठेवले ना तरी चांगले राहतात. पूर्वी बघा आपल्याकडे फ्रीज वगैरे नव्हते तरी आमचे वर्षभर साठं टिकून राहायची. तुपाचा वापर करायचो म्हणून. आता अशा प्रकारे हे. आणि पातळ नाही करायचं. पातळ केलं तर एकदम निघायला पण हे होतं. थोडंसं असं जाडच घालून घ्यायचं. आता हे मी 2 चमचे घातले. तुम्हाला मोठं छोटं काय घालायचं आहे तसं घालून घ्यायचं. नंतर काय आपल्याला कापून ठेवायचं असेल तर कापून ठेवता पण येतं. अक्क ठेवायचं झालं तर अक्क पण ठेवता येतं. तुम्हाला बाजारात असा एवढा मोठा साठा आहे ना तो तुम्हाला जवळजवळ 100च्या वरतीच मिळतो. त्याच्यामुळे तुम्ही घरामध्ये बघा करा. तुम्हाला 200 रुपयाच्या आंब्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 400 ते 500 रुपयाचे साठा घालता येतील. असं आता आम्ही मोठा घालतो, याच्यापेक्षा छोट्या साईजचा तुम्हाला 100 रुपयाला मिळून जातो. अशा प्रकारे आता दुसऱ्या ताटाला पण मी तूप लावून घेते आणि बाकीची पण ताटाला तूप लावून असे साठा घालून घेते. हे बघा आपली 9 आंब्यामध्ये एवढी साठं तयार होतात. आता आपण ही मोठी केलेली आहे. जर तुम्ही विकायला गेलं तर हे 100 ते 120 पर्यंत जाऊ शकतं. छोटी तुमची साठं ती 50-50ला जाऊ शकतात. आता ही मी उन्हात सुकत घालून घेते आणि मग तुम्हाला भेटते दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी. हे बघा मंडळी अशा तऱ्हेने मी हे माझ्याकडे छोटीशी गॅलरी आहे त्याच्यामध्ये मी सुकत घालते. आणि हे मी आधी बनवून ठेवलेले त्याचा व्हिडिओ नाही केलेला आहे. आणि आपण जे सुकवून झाल्याच्या नंतर ना कपड्यावर ठेवायचे म्हणजे जो तूप असतो ना तो निघून जातो ह्याला कपड्याला. म्हणजे हे सुकले ताटामध्ये तुम्ही काढले आणि तुम्हाला स्टोअर करून ठेवायचे आहेत ना तर तुम्ही कपड्यामध्ये ठेवायचे आणि नंतर सुकल्यावर तुम्ही पिशवीमध्ये पॅकिंग करून ठेवले तरी चालतात. अशा प्रकारे हे मी सुकवते. नाही तर तुम्ही म्हणाल ही कुठे सुकवते तर अशा तऱ्हेने मी हे माझ्या छोट्याशा बाल्कनीमध्ये सुकवते. तर आता सुकल्यावरच नंतर बघूया. आता ते सुकलेले आहेत ते हे बघा तुम्हाला दाखवते. हे अशा तऱ्हेने हे बघा तूप असतं आहे ना हे असं निघून जातं. हे बघा अशा तऱ्हेने. आता तुम्हाला चिकटले ते दाखवायसाठी मी हे केले. हे सकाळी घातलेले. आता हे बघा हे नरम आहेत आणि ते तिकडचे आहेत ना ते कडक झाले हे निघणार. पण आता माझ्या एका हातात मोबाईल असल्यामुळे हे करताना हे गावच्या आंब्याचे मी तयार केलेले होते ना त्याचा व्हिडिओ नाही केला. आणि आता हे विकत आणलेल्या आंब्याचा केलं आहे. तर आता सुकल्यावर मग आपण बघू हे सगळे सुकल्यावर. हे बघा मंडळी आपली साठं तर छान अशी सुकली गेलेली आहे. आता आपण ही ताटातली काढून दाखवते तुम्हाला. हे बघा आता आपल्या ताटातलं छान सुकलं गेलेलं आहे. हे आपण असं सुरीने कडा हे करून घ्यायची मोकळी करून घ्यायची जेणेकरून
तुम्हाला हे उचलायला बरं पडेल. तूप लावल्यामुळे काय माहिती आहे, व्यवस्थित असं उचललं जाणार. फक्त कडा मोकळी करून घ्यायची. हे बघा, हे बघा तूप. आता हे इथे तूप आहे ना, मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये बघा कपड्यावर 2-4 जे साठा केलेली आहे ती कपड्यावर ठेवताना दाखवलेली आहे. तर हे जे तूप आहे ना, ते कपड्यावरती आपण तुम्ही साठा सुकत घातलात ना, नंतर बघा किती मस्त पाणीदार झालेला आहे आणि आपला हात पण छान असा दिसतोय. आणि खूप प्रकारे तुम्हाला नंतर मग तुमचं साठा 1 दिवस तुम्ही फक्त कपड्यावर सुकत ठेवा. मग तुम्ही घडी करून असं पॅकिंग करून ठेवलात तरी चालेल. आता हे मी सगळी काढून घेते, मग तुम्हाला दाखवते. हे बघा मंडळी, असे मी ताटावरचे सर्व साठा काढून घेतले. आणि हे बघा, हे जे तेल असतं ना, तुम्ही आता ह्याचा मी कसा हा कपडा ठेवला आहे बघा, हे जे तूप लावलेलं आहे ना, तुपामुळे त्याचा ताटाचं अलगद निघून येतं आणि तूप आहे ना ह्याला निघून जातो. आणि तुम्ही थोडा वेळ म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही ना अशा प्रकारे ते ठेवलात ना ह्याच्यावरती कपडावरती, तर ते तूप सगळं निघून जाणार आणि तुमचे ना अशा प्रकारे व्यवस्थित होणार. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे अशा प्रकारे व्यवस्थित तुमचे साठा तयार होणार. आता हे मी आधीचे 4 होते, 1 संपला. तर अशा प्रकारे मी हे साठा आधी 4 करून घेतलेले होते. त्याच्यातले आता हे 3 आहे, 1 राहिला नाही. तर तुम्हाला हे मी 3 असे दाखवले. ते बघा, ह्याला मग तेल, हे जे तूप असतं ना ते अजिबात राहत नाही. आणि मग तुम्हाला याची घडी करून पिशवीमध्ये पॅक करून ठेवता येतं. आता मी याचे तुकडे वगैरे करून ठेवणार नाही, फक्त दुडून आहे ना चपातीसारखं दुडून पिशवीमध्ये पॅक करून ठेवणार हे जे सगळे. आणि नंतर तुम्हाला हवं तेव्हा ते साठा खाता येतात. बघा, हे एक साठा तुम्ही 100 रुपये ते 120 पर्यंत तुमचा जाऊ शकतो अशा प्रकारे. हे बघा, हा केवढा मोठा आहे. हे बघा, अशा प्रकारे तर तुम्ही केलात आणि विकलात ना तरी. आणि अजून काय, आंब्याचा सीझन संपलेला नाही आणि घरामध्ये पण चांगलं सुकलं जातं. ऊन हवं असंच नाही, ऊन तर आपल्याला हुलकावणी देतं. तुम्ही अधीमध्ये ऊन येईल तसं सुकत घातलात तरी चालून जातात, चांगले साठा राहतात. तर अशा प्रकारे मी तुम्हाला हे आंब्याचे साठा साध्या सोप्या पद्धतीत करून दाखवलं आणि किती मस्त झालेलं आहे. आपण गरम केल्यामध्ये मुळे काय होतं माहिती आहे, त्याला छान अशी चकाकी येते. अशा प्रकारे छान अशी चकाकी राहते मग सुकल्यावरती. आणि तुमची आंबापोळी ही दिसायला पण छान दिसते. आणि भली मोठी आंबापोळी तुम्हाला करायची असेल तर करा, नाहीतर छोट्या ताटामध्ये करून तुम्ही अशी छोटी केलात तरी चालेल. तर आता हे बघा, मस्त अशी आपली आंबापोळी झालेली आहे. आपण पण नक्की करा. हे बघा मंडळी, छान अशी मी आपणास आंब्याचा साठा किंवा आमच्या मालवणीमध्ये आंब्याचा साठा म्हणतात किंवा आंबापोळी पण म्हणतात, तर मी तुम्हाला अशी करून दाखवलेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा आणि स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.